काकू आता बाबांची तब्येत खूप खराब आहे, आपण त्याच्यावर म्हणूनच सांगते तुम्ही आज जायचं नाही. असं कसं अडवू शकता तुम्ही आम्हाला? अडवू शकते, बायकोय मी त्यांची. मग तो पण मुलगा आहे त्यांचा, केदार दयानंद खांडेकर. आणि एका मुलाला त्याच्या वडिलांना भेटण्यापासून तुम्ही थांबवू शकत नाही. तारिणी, माझ्या सासूशी ह्या आवाजात बोलायचं नाही. मग या घरच्या मोठ्या सुनेशी आणि मोठ्या बहिणीशी कसं बोलायचं हे तुला सुद्धा कळायला हवं निशी. ए, काय उद्धटपणे बोलतेस तू? कोण आहेस तू? कोण आहेस तू? या घरची मोठी सून आहे ती. तुम्हीच मान दिलाय ना तो, आणि या मानापेक्षा मोठं नाते तिचं आहे घराशी. ती फक्त दयानंद खांडेकरांची सून नाही तर मुलगी आहे. आधीच मी माझ्या बाबांपासून एवढी वर्ष लांब होतो, आत्ता आम्हाला कोणी लांब नाही करू शकत. चल तारिणी. शेरा सव्वा शेर. बाबा, बाबा काय झालंय? काय झालं बाबांना? सर असे बाबांना सर. रिलॅक्स रिलॅक्स. तो झोपलाय, त्याला इंजेक्शन दिलंय सेडेटिव्ह. ओके, डोंट वरी. नाही पण हे असं अचानक का झालं? आणि ताई मला सांगितलं का नाही आधी? हे ही इज ॲब्सोल्युटली ओके केदार. त्यांना जरा अँझायटी अटॅक आला होता, पॅनिक अटॅक आला होता, बट आता ते स्टेबल आहेत. तू काळजी करू नकोस. ओके, डोंट वरी. आणि केदार प्लीज कंट्रोल युअर इमोशन्स. हां, तुझ्या बाबांना काही होणार नाही. 2 दिवसात ठणठणीत बरं होईल. बरं कौशिकी, मी इंजेक्शन दिलंय, काही काळजी नाही आहे. आणि हो, सिम्पटम्स जाणवले तर मात्र इंजेक्शन द्यावं लागेल. हां, मला काय वाटत नाही आहे, पण तरी सेफ्टी म्हणून आपण इंजेक्शन देऊया. ओके. इंजेक्शन तुम्ही बरोबर 4 वाजता द्या. आणि वेळ चुकवू नका प्लीज. ही इंजेक्शन्स आणि ह्या टॅब्लेट्स आहेत. हो, मी घेईन काळजी. हो, तू तर काळजी घेशीलच, आणि ह्यांना तर आम्ही यांच्या नजरेसमोर सुद्धा नको. वनी प्लीज त्याच्यासमोर वाद घालू नका प्लीज. तारिणी बेटा, सगळं मॅनेज करशील ना? हो, करते. बरं कौशिकी, मला जरा बोलायचं आहे. इथेच? ओके, या शोर. जबाबदारी घेण्याची हौस आहेस तुला, पण लक्षात ठेव, यावेळी माझ्या नवऱ्याची जबाबदारी घेतेस तू. आणि जर कमी पडलीस तर गाठ या पद्मिनी खांडेकरशी आहे. काही कमी नाही पडू देणार. आधीच आईला गमावलंय, बाबांना नाही गमावू शकत. केदार, बाबा, बाबा मी इथेच आहे, मी इथेच आहे बाबा. सॉरी बाबा. केदार, तुम्हाला माझी गरज असताना मी इथे नव्हतो. तुम्हाला बरं वाटतंय आता? हो. आणि तू रडतोयस काय? ए खांडेकर, अरे काही नाही झालेलं मला. हे बघ, बोलतोय ना मी आता तुझ्याशी, बोलतोय की नाही? आता वय झालंय म्हटल्यावर मशीनमध्ये थोडा बिघाड होणार. सावकाश सावकाश. पळून राहा ना तुम्ही, आराम करा ना. काही झालेलं नाही मला. आय एम ओके. रडणं थांबव आधी, रडणं थांबव तुझं. ए तारिणी, काय कसला रडकुंडा नवरा आहे तुझा. सांभाळ सांभाळ त्याला. काही नाही रे केला. आपल्या युवराजमुळे मला जरा त्रास झाला. माझा मुलगा असं कसं वागू शकतो हा विचारच सहन झाला नाही मला. पण ठीक आहे, तू आलायस ना, आता माझी ताकद वाढली बघ. हां, कारण तू माझा विश्वास कधीच मोडणार नाहीस, खात्री आहे मला. मग फार गुणी मुलगा आहेस तू. मी तुम्हाला काही होऊ देणार नाही बाबा. अरे माझा मुलगा आणि मुलीसारखी सून माझ्यासोबत असताना
त्या यमाची काय बिशाद आहे मला काही करण्याची. त्याच्या रेड्याला घेऊन आल्या पावली परत जाईल बघ तो. बाबा ओके. इथून पुढे तुम्ही बाबा इथून पुढे तुम्ही स्वतःला त्रास नाही करून घ्यायचा. भीती वाटते हो. कौशिकी, काही काळजी करू नकोस. तू एकटी नाही आहेस, आम्ही सगळे आहोत. तू मी आहे, तारिणी आहे, केदार आहे. हं? हे बघ, त्याला काही होणार नाही. ओके? खरं तर तुम्ही आलात नाही ह्यातच माझं टेन्शन अर्ध झालंय. खरं सांगते मी. थँक्यू सो मच. तू हल्ली फार थँक्यू म्हणतेस. हं? सॉरी झालं आता सॉरी पण का? काय चाललंय? सॉरी आय मीन पण मी ए घे कॉल घे. अं. अगं महत्वाचं असेल की कॉल. हो जरा. हा श्वेता बोल. श्वेता मी आत्ता जरा बिझी आहे. मी तुला नंतर फोन करू. अरे कुठला मेल? ओके ओके फाईन. ओके थांब जरा. मी करते तुला. कधीपर्यंत हवा आहे तुला? ओके मी ड्राफ्ट करून पाठवते श्वेता. पाठवते. या. घर आणि काम कसं सांभाळायचं हे तुझ्याकडून शिकावं. खरंच कामाचं खूप टेन्शन आहे का? मीडिया म्हणल्यावर प्रेशर तर असणारच आणि त्यात अशा गोष्टी घडतायत म्हणल्यावर प्रेशर तर राहणार. त्याला काय करणार आपण. काळजी घे. हं? चल येतो. या. अरे हां, ते मी एक बातमी ऐकली. एक मोठा माफिया त्याला पकडलं. हो ॲक्च्युली त्याच स्टोरीवर काम सुरू आहे. नेमकं काय ते? स्पेशल क्राईम युनिटने काही दिवसांपूर्वी एक रेड केली होती आणि त्या रेडमध्ये एका माफियाला पकडलं गेलं ज्याचं नाव आहे गुलाब. आता तो इंटरनॅशनल क्रिमिनल असल्यामुळे ही केस CBIला हँडओव्हर होणार आहे, पण ती नेमकी कधी होणार आहे तेच कळत नाही आहे. त्याबद्दलची काहीच लीड हाती लागत नाही आहे आणि तेच मला शोधून काढायचं आहे. नो कौशिकी, व्हॉट आय लाईक अबाउट MNN, तुम्ही नेहमी सत्याची बाजू लोकांसमोर मांडता आणि हे फार कठीण काम आहे. आणि हे कठीण काम गेली कित्येक वर्ष तू अगदी नेटाने करतेस. आणि हो, त्याकरता गट्स लागतात आणि हे गट्स तुम्ही खांडेकर जन्मजात घेऊनच येता. माझा मित्र तुझा बाबा हाडाचा पत्रकार होता, सच्चा माणूस. त्याचंच रक्त तुझ्यात आहे आणि त्यांचं रक्त माझ्यात आहे हे माझं नशीब आहे. त्यामुळे ही सुद्धा बातमी, ही खरी बातमी लोकांसमोर लवकरात लवकर घेऊन या. काय सत्य तर लोकांसमोर येणारच कामात बघा. आणि सत्य दाखवणं हे MNNचं काम आहे. आम्ही ते करत होतो आणि यापुढेही तेच करणार. व्हेरी गुड. बरं, तो कोण तो गुलाब, त्याने कोणाची नावं घेतली काही समजलं? नाही, त्याचीच लीड शोधते मी.